आदरणीय पवार साहेब. हॅलो. महाराष्ट्राचा एकच आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आजचा संभाळ विचार व्हायचे हे सगळ्यांचे सहकार्य आणि मला सगळ्याचं उदयरूप करून नेतृत्व आम्ही श्रीनिवासराव देशमुख राज्यसभेचे आमच्या सहकारी खासदार फैजिया खान मॅडम किंवा सगळ्यांचे उमेदवार सुधाकरराव भालेराव, माजी खासदार संग्रामजी, संघटनेचे सहकारी वसंतराव पाटील, नागराळकर, संजय शेटे, शिवाजीराव हुले, लक्ष्मीताई भोसले, शिवाजी हुले, कल्याण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मंजुळा पठाण, प्रीती भोसले, चंद्रप्रकाश खडके, संजय पवार, संभाजी पाटील आणि अन्य सगळे सहकारी उपस्थित बंधुभगिनी तरुण मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली. 7-7 महिन्याच्या पूर्वी आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो. देशाचं राज्य गेले 10-12 वर्ष मोदींच्या हातामध्ये होतं, पण या देशाचा कष्ट करणारा आणि काळ्या आईची इमान राखणारा शेतकरी वर्ग संकटात होता, अस्वस्थ होता. त्याची अस्वस्थता घालायची असेल तर मोदी साहेबांना कुठे ना कुठे एका मर्यादित भाषेवर आणलं पाहिजे आणि त्याची आवश्यकता होती. त्यासाठी देश पातळीवर आम्ही लोकांनी बसून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांच्या नेतृत्वाखाली अन्य राजकीय पक्ष जे आहेत ते सगळ्यांना बरोबर घेऊन एक इंडिया नावाचं संघटन आम्ही सगळ्यांनी उभं केलं आणि निवडणुकीला सामोरं गेलो. मोदी साहेब सांगत होते की आम्हाला 400 जागा पाहिजे. त्यांची घोषणा होती 400 पार. त्या घोषणेमध्ये काही फाफ आहे अशी शंका आम्हाला लोकांना आली होती. आणि ते फार जे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना सुरुवात केली त्या घटनेवर काही संस्कार करण्याचा विचार हा मोदी आणि त्यांच्या सरकारांचा होता. घटनेवर संस्कार याचा अर्थ तुम्हा सगळ्यांच्या मूलभूत अधिकारावर मर्यादा आणण्याचं काम त्या ठिकाणी होणार होतं. आणि ते चालायचं असेल तर मोदी साहेबांना 400च्या आसपास जाऊन देता कामा नये ही खबरदारी आपल्याला घ्यायची होती. आणि तेव्हा सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही महाराष्ट्रामध्ये
हे काम उत्तम केलं आणि मोदींना त्यांना त्यांची जागा दाखवली. महाराष्ट्राची विधानसभा आली. गेले काही वर्ष महाराष्ट्राचं राज्य माझी 2 वर्ष सोडली तर भाजप हा त्यांच्या विचारांच्या हातात आहे. आज राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्र देशाच्या उद्योगाचं महत्त्वाचं राज्य. महाराष्ट्र शैक्षणिक चळवळीमध्ये प्रचंड योगदान देणारं राज्य. महाराष्ट्र शेतीमध्ये सुधारणा करून महाराष्ट्राचं हरियाणा देशाचं शेतीचं उत्पन्न वाढवणारं राज्य. असे अनेक लौकिक महाराष्ट्राचे आहेत. पण ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी या प्रश्नाच्याकडे हवं तसं लक्ष दिलं नाही आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राची एकंदर स्थिती आहे त्याच्या विपरीत झाला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्याच्या आधी मी असेल, अन्य सरकारी असतील, अनेकांनी राज्याची जबाबदारी घेतली आणि त्या काळामध्ये सोलन हिंदुस्थानामध्ये क्रमांक 1 राज्य कोणतं या भाषेची चर्चा झाली की महाराष्ट्राचं नाव 1 नंबरला असायचं. आज ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी तो महाराष्ट्राचा नंबर 1 करून 6 वर आणलेला आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र मागं पडला. उद्योगधंदे हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य होतं. साखर कारखानदारी काढली, अन्य कारखाने काढले, हाताला काम मिळण्याची व्यवस्था केली. एकेकाळी सगळी कारखानदारी मुंबईत होती. ती मुंबईच्या बाहेर कशी नेता येईल, मराठवाड्यात कशी नेता येईल, औरंगाबादला कशी नेता येईल, नांदेडला कशी नेता येईल, अशा दृष्टीनं पावलं टाकली. काही ना काही क्षेत्रामध्ये सुधारणा झाली, अधिक हाताला काम मिळालं. शेतीवर आधारित कारखानदारी हे सूत्र महाराष्ट्राचे फायदे मुख्यमंत्री हे स्वतः सगळ्यांनी स्वीकारलं आणि महाराष्ट्रामध्ये कारखानदारी शेतीवर अवलंबून असणारी ही काढण्यासाठी पुढाकार घेतला. आणि मला आनंद आहे विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा याच्यामध्ये मागे राहिला नाही. साखरेचा उत्तम धंदा, उत्तम कारखानदारी महाराष्ट्रात कुठे चालते हे पाहायचं असेल तर तुम्ही लातूरला जा ही सांगायची स्थिती आली. त्याचा अभिमान आम्हा सगळ्यांना सुद्धा आहे. ही कारखानदारी अतिशय महत्वाची होती. सरकार दुसऱ्याच्या हातात गेलं, कारखानदारीला डाग लागला. या सुदगीरमध्ये मला आठवत आहे की माझ्याकडे देशाचं शेतीचं काम असताना या ठिकाणी दुधाची फावडे ही कारखान्याची एक छोटी कारखानदारी आम्ही लोकांनी उभी केली. आज मी चौकशी करत होतो त्या कारखान्याच्या प्रगती काय. मला सांगण्यात आलं तो कारखाना सध्या बंद आहे. काय कर्तृत्व दाखवलं राज्यकर्त्यांनी. ग्रामीण भागामध्ये प्रक्रिया करणारी कारखानदारी प्रोत्साहित करायच्या ऐवजी ती बंद व्हायचे ही स्थिती त्यांनी आणली. याचा अर्थ
यांच्या हातात सत्ता देणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. मुंबईची कारखानदारी हळूहळू वाढवली अन्य ठिकाणी आणि त्याचा हेतू हा होता की अधिक हातांना काम मिळवलं पाहिजे. एका बाजूला कारखानदारी, दुसऱ्या बाजूला शेती. शेती संबंध करायची असेल तर शेळ्याला पाणी पाहिजे, शेतीला पाणी हवं आहे. तिच्या नद्यांना ठिकठिकाणी बांधणारे पूर्वीचं राज्य असताना बांधले गेले आणि आजूबाजूची काठावरची शेती ही संपन्न कशी होईल याची काळजी घेतली गेली. महत्वाची धरणं उभी केली आणि शेतीमध्ये लागत प्रमाण वाढेल कसं याची काळजी घेतली. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे तरी हा सगळं कार्यक्रम हळूहळू थांबवला आणि त्याची किंमत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर त्याच्या शेतीच्या धंद्यावर आज विभाजित झालेला आहे. तरी तुम्ही कष्ट करता. हा जिल्हा एका दिशेनं अतिशय पुढे गेला आहे आणि ते पीक म्हणजे सोयाबीनचं पीक. एक काळ असा होता आम्ही मलेशियामधनं आणि आजूबाजूच्या देशातून खाद्यतेल आयात करत असते. ते खाद्यतेल आयात करण्याचं संकट हे भारताला आलं होतं. त्याचं वाहन भरायचं असेल तर तेल बिया यावर आधारित शेती आणि त्यावर आधारित कारखानदारी याची अत्यंत गरज होती. मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमधून आम्ही लोकांनी या कामाला प्रोत्साहन दिलं. त्याचा परिणाम आज लातूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये सोयाबीन उत्पन्नामध्ये एक नंबरचा जिल्हा झाला आणि सोयाबीनचं खाद्यतेल आज या राज्याच्या लोकांना मिळण्याची व्यवस्था त्याच्यामधून केली होती. राज्य बदललं, सरकार बदललं, परिस्थिती बदलली. या सोयाबीनचं उत्पादन खर्च लक्षात घेऊन त्याची किंमत त्याची जी नीती होती ती नीती सध्याच्या सरकारने सोडली आणि त्याच्यामध्ये परिणाम आज सोयाबीनचं पीक घेणं बरोबरच नाही. त्याचा उत्पादन खर्च निघत नाही. आज ही स्थिती झाली. काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये, खानदेशामध्ये, विदर्भामध्ये कापसाचं पीक हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. एका बाजूला कापूस मिळतो आणि दुसऱ्या बाजूला खाद्यतेल सुद्धा मिळतं. आज सोयाबीन आणि कापूस या दोन्ही उत्पन्नावर संकट आलेलं आहे आणि त्याचं कारण त्याची रास्त किंमत याची जबाबदारी ज्या सरकारवर आहे ते सरकार या कामाकडे धुडकून बघत राहील आणि त्याचा परिणाम आज शेतकरी संकटात आलेला आहे. ऊसाचा धंदा हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा धंदा. देशात 2 नंबरचं ऊसाचं उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होतं. एक काळ असा होता की कोल्हापूर आणि अहमदनगर म्हणजे ऊसाचा धंदा. पण या जिल्ह्यामध्ये कर्तृत्वान नेतृत्व मिळालं आणि ऊसाच्या क्षेत्रामध्ये लक्ष घातलं. त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात उत्तम कारखानदारी ही जर कुठली बघायची असेल तर लातूरला विलासराव देशमुखांनी उभं केलं, त्यांच्या वडिलांनी उभं केलं. त्या जाऊन ही स्थिती आली आहे आणि त्याचा राष्ट्र अभिमान आमच्या सगळ्यांना आलेला आहे. आज नाशिकसारखा जिल्हा, धुळेसारखा जिल्हा, शेजारचे जिल्हे या सगळ्यामध्ये कांद्याचं पीक हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. आज आपला कांदा देशाचाच असतो पण देशाच्या बाहेरच असतो. पण दुर्दैव असे
अलीकडे सरकार आलं त्यांनी अशा प्रत्येक गोष्टीवर बंधनं घातली. साखरेच्या निर्यातीवर बंदी, इथेनॉल तयार करायला मर्यादा, कांदा निर्यातीला बंदी, सोयाबीन निर्यातीला बंदी, परदेशातलं सोयाबीन आणून इथे भाव फाडण्याच्या संबंधीचं धोरण, एकूण एक धोरण ही शेतकऱ्यांच्या विरोधी होती. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज आमच्या शेतकऱ्याची अर्थव्यवस्था ही संकटात गेली आहे, ज्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला. आज आम्हा लोकांच्याकडं एक गोष्ट पाहायला मिळते आणि ती म्हणजे दिवसेंदिवस वाढणारी थकबाकी. ही थकबाकी कशाबरोबर झाली? या थकबाकीला किंमत चांगली वाढायला मिळत नाही. म्हणजे उत्पादन घटलं की उत्पादन घटल्याच्या नंतर घेतलेलं कर्ज ही देण्याच्या ताकद ही शेतकऱ्याच्यात राहत नाही आणि कच्च्या थकबाकीदार बनतो. हे दुखणं महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आहे. याचा मार्ग काढायला पाहिजे होता. मला आठवतंय की माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं आणि एक दिवशी सकाळी बातमी वाचायला मिळाली गेलेल्या की यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. चौकशी केली, कलेक्टरला विचारलं का आत्महत्या केली. कळलं आम्हाला की तो कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या केली. डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, त्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे, त्याचा खोलात जावं लागेल, त्याच्यात काहीतरी निकाल घ्यावा लागेल आणि ते जाणून घ्यायचं असेल तर आपण दोघंही उद्याच्या उद्या यवतमाळला जाऊ. ज्यांच्या घरात आत्महत्या झाली त्या कुटुंबांची वाद करू आणि प्रश्न समजून घेऊन काही नवीन धोरण सांगायचा विचार करू. म्हणून त्यांनी मान्य केलं. दिल्लीहून आम्ही निघालो, नागपूरला आलो, तिथून यवतमाळला गेलो. ज्या घराच्या व्यक्तीने आत्महत्या केली त्याच्या घरी गेलो. काय अवस्था होती? एक मुलगी होती, तिचं लग्न ठरलं होतं. एक मुलगा होता, तो 10वी-11वीला होता आणि त्यांची दोघांच्या लेकरांची आई ती त्या ठिकाणी होती. डोळ्याचं पाणी हे तिथं थांबले ना. आम्ही तिला विचारत होतो, ती बोलू शकत नव्हती, सारखी रडत होती. शेवटी आम्ही समजावलं आणि विचारलं तुझ्या मालकाने आत्महत्या का केली. तिने उत्तर दिलं, कफाशीचं पीक घेतलं, फळाशीचं पीक घेतलं, लाल्या रोगाला सोन्यासारखं पीक उद्ध्वस्त झालं. आणखी 1-2 पिकं घेतली होती, तीही गेली. ती पिकं गेली, पण त्या पिकाच्यासाठी नवऱ्याने कर्ज काढलं होतं. ते कर्ज आधी जिल्हा बँकेचं काढलं, ते देऊ शकलं नाही म्हणून खाजगी सावकाराचं कर्ज काढलं आणि तो थकबाकीदार झाला. त्यामुळे नवीन कर्ज मिळायचा रस्ता त्याचा बंद झाला, शेती नापिकी झाली आणि त्याचा परिणाम घेतलेलं कर्ज परत करायची ताकद त्याच्यामध्ये राहिली नाही. आणि ती माऊली सांगत होती की एक दिवशी सावकार घरी आला आणि त्यांनी घराचा भांडेकुंड्याचा लिलाव काढला. आमच्या घराची आंबू ही रेषीव चांगली गेली, माझ्या नवऱ्याला सहन झालं नाही, बाजारात गेला, इंजिनची वासरी घेतली, घसा प्याला आणि जीव देऊन टाकला. का त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली? त्याच्या मालाची किंमत नव्हती, त्याचं उत्पादन वाढत होतं, त्याच्या डोक्यात गुंतवणूक करण्याची ताकद नव्हती, कारण तो कर्जबाजारी झाला होता. आम्ही दोघांनी हे पाहिलं. दिल्लीला गेलो, चर्चा केली अधिकाऱ्यांशी आणि हा निकाल घेतला
शेतकऱ्याला कर्जबाजारी फरातून बाहेर काढायचं असेल कर्जमाफीचे पर्याय नाही. आणि 8 दिवसाच्या आत 71,000 कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करून टाकले आणि व्याजाचे दर कमी केले. 12% व्याजाचे दर होते ते 6% वाढले. काही बँकांनी त्याच्यातही खाली आले. लातूरची बँक असो, साताराची बँक असो, पुण्याची बँक असो, 0% कर्ज द्यायचा निकाल त्या बँकांनी घेतला आणि तिथला शेतकरी वाचवलेला आहे. आणि हेच धोरण घेण्याची गरज होती आणि त्यासाठी आम्ही लोकांनी हा निर्णय घेतला आणि शेतकऱ्याला त्याचं बाहेर काढलं. आज पुन्हा तो कास्तकार, आज पुन्हा तो बळीराजा सरकारमध्ये जातोय आणि हे सरकार त्याच्याकडे बघायला तयार नाही. आणि म्हणून जर शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्याला सत्तेवर बसायचा अधिकार नाही. हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे. आणि तो घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जिथे जिथे उमेदवार आहेत त्यांना विजयी करा. राज्य हातामध्ये द्या. मी तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा हा बदलल्याशिवाय आमचे सगळे सहकारी स्वस्थ असणार नाही. त्यासाठी तुम्हाला लोकांची मदत. राज्य चालवत असताना कायदा सुव्यवस्थेचा ही महत्वाची बाब. आज काय चित्र दिसतं बाहेर गुन्हेगारी वाढली आणि त्यात महिलांच्यावरचे अत्याचार वाढले. बदलापूर म्हणून गाव ठाणे जिल्ह्यामध्ये 2 कवल्या लहान मुलींच्यावर अत्याचार केले जातात. अनेक ठिकाणी अत्याचाराच्या गोष्टी आहेत. हजारो मुली आज गायब झालेल्या आहेत. त्यांचा पत्ता लागत नाही. घरवाली अस्वस्थ आहेत. त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं तर नष्ट झालं याचा पत्ता नाही. आज स्त्रियांच्यावर अत्याचार हे एक महत्त्वाचं संकट आज महाराष्ट्राच्या ठिकठिकाणच्या भगिनींच्यावर आहे. आणि त्याचं कारण ज्यांच्या हातात राज्य आहे त्या राज्यकर्त्यांना महिलांच्या संबंधीची आस्था नाही. ती समजतच नाही. गुन्हेगारी किती वाढली. त्याच ठाणे जिल्ह्यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये एका आमदाराने दुसऱ्या गोळ्या घातल्या, त्याची हत्या केली. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक आमदार दुसऱ्या व्यक्तीवर गोळ्या घालत असेल तर काय स्थिती कार्याची भारतात राहिली याच्याने न बोललेलं आज ती अवस्था या ठिकाणी आली. आणि त्याचं कारण गुन्हेगारी वाढली आणि त्याच्यावरचं आवरण आजच्या सरकारचं नाही. आणखीन एक गोष्ट पहिली चिंतेची आहे. आज मुलं शिकवतो आपण. लातूरला उत्तम कॉलेज असतात, उत्तम शाळा आहेत. मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या संस्था आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आहेत, विदर्भामध्ये आहेत. हजारोच्या संख्येनं मुलं शिकतात. पण त्या मुलांच्या हातावर काम हा प्रश्न कसा सुटतो. आज बेकारांची संख्या वाढते. बेरोजगारी हे एक महत्त्वाचं दुःख आहे. आणि त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांच्या पिढीला, तरुणांना, अन्य घटकांच्या मुलांना विपरीत परिस्थितीला सामना करावा लागतो. ही बेरोजगारी घालायची गरज आहे. हाताला काम मिळेल कसं याची गरज आहे. आणि हे करायचं असेल तर विकसित स्वरूपामध्ये औद्योगिकरण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभं केलं पाहिजे. एका बाजूने शेती, दुसऱ्या बाजूने उद्योग. आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील ते एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने उद्योगधंदा काम कुठे मिळेल त्या ठिकाणी करावं. हाताला काम मिळालं पाहिजे, पैशांचं सुधारला पाहिजे आणि त्याशिवाय ही बेकारी जाणार नाही. हे महत्त्वाचं काम आज आपल्या सगळ्यांना करायचं. आणि ही अपेक्षा सरकारची. तर आजच्या सरकारवरचं गमतीच आहे. महाराष्ट्रात होणारा कारखाना गुजरातला जातो. प्रधानमंत्री जाऊन त्याचं उद्घाटन करतात.
गेल्या आठवड्यामध्ये प्रधानमंत्रींचा फोटो आला. एक कारखाना फॉस्कॉनचा तो महाराष्ट्रात होणार होता, गुजरातमध्ये गेला. अन्य कारखाने महाराष्ट्रात होणार होते, गुजरातमध्ये जायला लागले. चारसांचा कारखाना नागपूरला विमान तयार करण्याचा होणार होता, तो गुजरातला गेला. राज्याचे कारखानदारी अन्य राज्यात जायला लागली आणि त्याला प्रोत्साहन कोण देते? देशाचे प्रधानमंत्री. प्रधानमंत्री हा हिंदुस्थानचा प्रधानमंत्री, तो एका राज्याचा नाही. आणि जो एका राज्याचा प्रधानमंत्री होईल, आपल्या धोरणाकडे बघत असेल, तसे निर्णय घेत असेल, तर त्यांना सत्य राहण्याचा अधिकार कितपत आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असं म्हणलं तर त्यामध्ये काही चुकीचं होणार नाही. आज महाराष्ट्राची कारखानदारी वाया जाते हे महाराष्ट्रावर आणि विशेषतः विदर्भ आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आहे आणि त्यासाठी आपल्याला जागं व्हावं लागेल. आणि हे सगळं करायचं असेल तर आज एकजुटीने सरकार बदलायचं, परिवर्तन करायचं, हे काम त्या ठिकाणी करायचे. आपण बघितलं या सगळ्या कामामध्ये आपण लक्ष घातलं, आपण जागे राहिलो तर आपण स्थिती बदलू शकतो. तुमच्याची एवढी धमक आहे की त्या धमकेच्या जोरावर तुम्ही महाराष्ट्राचं हे अर्थकारण बदलू शकता आणि ते बदलून हाताला काम देऊ शकता, सांस्कृतिक स्थिती सुधारू शकता, शेती सुधारू शकता, महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकता. आज हे आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्या आव्हानाला यश मिळायचं असेल तर महाविकास आघाडी याला शक्ती दिली पाहिजे. आम्ही लोकांनी परवा मुंबईला बसून काही 4-5 गोष्टी ठरवल्या. ते ठरवले होते, राहुल गांधी होते, खडगे होते, मी स्वतः होतो, उद्धव ठाकरे होते आणि सगळ्यांनी बसून 4-5 गोष्टी ठरवल्या. आणि तुम्ही महाराष्ट्राची सत्ता हातात दिली, राज्य हातात दिले, तर आमच्या सुराला शोधले की आम्ही 5 गोष्टीची गॅरंटी आम्ही तुमच्यासाठी घेणार आहोत. ह्या 5 गोष्टी कोणत्या? महालक्ष्मी योजना नावाची योजना आहे, ज्याच्यातून महिलांना मदत केली जाते. त्या महिला योजनेमध्ये दर महिन्याला महिलांना 3,000 रुपये आणि मुलींना महिलांना एसटीचा मोफत पास हा दिला जाईल. पण त्यासाठी सत्ता तुम्ही लोकांनी हातात द्यायला पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी करायचं आणि शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांचं कर्ज माफ केलं जाईल आणि जो नेहमीच कर्ज फेडतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहन निधी दिला जाईल. आज आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो आरक्षणाचा प्रश्न समाजाचे लहान घटक आहेत त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जातीय जनगणना हे आम्ही करणार आणि आज आरक्षणाचा टक्केवारी 50% ते हटवण्याचे संबंधीचा निकाल दिसतो. चौथा मुद्दा बेरोजगार सगळे, त्याला जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत महिन्याला 4,000 रुपये द्यायचा निकाल त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये अनेकांच्या घरामध्ये वयोवृद्ध लोक असतात, कोणी आजारी असतं, त्याच्या आरोग्याचा प्रश्न होतो आणि त्यासाठी नागरिकांचा 25 लाख रुपये आरोग्य विमा काढायचा आणि त्याला लागणारी औषधं ही मोफत द्यायची. हा 5वा निर्णय, या 5 गॅरंटी आम्ही महाराष्ट्रामध्ये करू शकतो, करू इच्छितो. पण हे करण्याची ताकद तुम्ही महाविकास आघाडीला सत्यावर बसून ही दिली तरच हे गोष्टी पृथ्वीमध्ये आणतील
आणि ती पृथ्वीवर आणण्याची ताकद तुम्ही तुमच्या वसाच्या रूपाने या ठिकाणी द्या आणि त्यासाठी सुधाकर भालेराव यांची उमेदवारी इथं आहे. अमोल व्यवस्था देशमुख यांची उमेदवारी राजपूरला आहे. जे जे आमचे उमेदवार असतील आघाडीचे त्यांचा लक्ष ठेवा, त्यांच्या समोरचं वचन द्यावा, मोठ्या वचन विजयी करा आणि महाराष्ट्राची स्थिती बदलण्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे शिल्पकार व्हा हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.